नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 7 ऑगस्ट 2024 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण इन डिटेलमध्ये स्टडी करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण बांगलादेशामधील अस्थिरता, कृष्णराज सागर डॅम, क्रीमी लेयर ही कन्सेप्ट, त्याचबरोबर भारतीय अन्न महामंडळ ज्याला की या ठिकाणी आपण फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असं म्हणतो, त्या संदर्भात दोन प्रश्न पाहणार आहोत। भारतीय राज्यघटना अनुवंशिक तपासणी ज्याला की या ठिकाणी आपण जेनेटिक स्क्रीनिंग म्हणतो त्याविषयी चर्चा करणार आहोत। ग्लोबल ट्रॅडिशनल मेडिसिन सेंटर आणि प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना या संदर्भात ही माहिती या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती बांगलादेश आणि बांगलादेशमध्ये सध्या जे निर्माण झालेली राजकीय अस्थिरता आहे त्या संदर्भात आहे। बांगलादेशमध्ये काल म्हणजे जे काही पंतप्रधान शेख हसीना आहेत यांच्याकडून पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्यात आला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे काही संसद आहे ती आता त्या ठिकाणचे राष्ट्रपती यांच्याकडून विसर्जित करण्यात आली आहे आणि या दरम्यानच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी हंगामी सरकारची ही स्थापना करण्यात आली आहे। आता हे जे हंगामी सरकार आहे ते पुढच्या ज्या काही सार्वत्रिक निवडणुका आहेत त्या निवडणुकापर्यंत बांगलादेशचं जे काही प्रशासन आहे ते पाहण्याचं कार्य करेल आणि त्या संदर्भात जी काही घोषणा आहे त्या ठिकाणची राष्ट्रपती यांच्याकडून करण्यात आली आहे आणि एकूण अशा प्रकारे हा या ठिकाणी न्यूजचा सारांश असलेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी बांगलादेशवर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत। प्रश्न पाहूया। बांगलादेशची सध्याची संसदीय व्यवस्था कोणत्या वर्षी स्थापन झाली, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, कालची जी काही डिस्कशन आहे त्यामध्ये आपण प्रश्न पाहितला होता की बांगलादेशला स्वातंत्र्य केव्हा भेटलं किंवा बांगलादेशची निर्मिती कोणत्या साली झाली। तर मित्रांनो 1971 साली या ठिकाणी बांगलादेशची निर्मिती झाली आणि 1972 मध्ये बांगलादेशमध्ये संसदीय शासन व्यवस्था निर्माण करण्यात आली। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 चे योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 2। खालीलपैकी किती राज्यांची सीमा बांगलादेशला लागून आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। जो काही आपला प्रश्न आहे त्याचं उत्तर पाहण्या अगोदर या ठिकाणी साइडला आपण मॅप पाहू शकता आणि त्या मॅपमध्ये बांगलादेश सोबत कोणकोणत्या भारतीय राज्यांची सीमा आहे तेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी बांगलादेश जो काही देश आहे त्या देशाची सीमा अशा प्रकारे असलेली आपल्याला दिसते। तर या ठिकाणी मित्रांनो बांगलादेशचा जो काही पश्चिम भाग आहे, पश्चिम दिशा आहे, त्यापासून जर आपण सुरुवात केली तर बांगलादेशच्या पश्चिमेला आपल्याला वेस्ट बेंगॉल हे राज्य दिसतं, ज्याची की सीमा या ठिकाणी बांगलादेशला लागून आहे। त्यानंतर आसाम हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे ज्याची की सीमा या ठिकाणी बांगलादेशला लागून आहे। त्यानंतर मेघालय राज्य तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय। पुढे या ठिकाणी जे काही त्रिपुरा राज्य आहे छोटेसे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय त्रिपुरा या राज्याची सीमा या ठिकाणी बांगलादेशला लागून आहे। आणि शेवटी मिझोरम या राज्याची सीमा बांगलादेशला या ठिकाणी दक्षिण पूर्वेला लागून असलेली आपल्याला दिसते। तर अशा प्रकारे मित्रांनो वेस्ट बेंगॉल 1, आसाम 2, मेघालय 3, त्रिपुरा 4 आणि मिझोरम 5 अशा एकूण 5 राज्यांची सीमा या ठिकाणी बांगलादेशला लागून आहे। आणि जो काही आपला प्रश्न आहे, आपल्या प्रश्नामध्ये जे काही ऑप्शन दिले आहेत ते ऑप्शन सध्या आता पाहूया। नंबर 1 मेघालय या राज्याची सीमा या ठिकाणी बांगलादेशला लागून आहे, ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। आसाम हे जे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे याही राज्याची सीमा या ठिकाणी बांगलादेशला लागून आहे, म्हणजे बरोबर आहे। मणिपूर या राज्याची सीमा बांगलादेशला लागत नाही, तुम्ही या ठिकाणी मणिपूरची लोकेशन पाहू शकता। या ठिकाणी मणिपूर या राज्याची सीमा म्यानमार या देशाला लागून आहे, परंतु ती बांगलादेश या देशाला लागून नाही। आणि त्रिपुरा या राज्याची ही सीमा मित्रांनो या ठिकाणी बांगलादेशला लागून आहे। म्हणजेच वरील 4 राज्यापैकी केवळ 3 राज्याची सीमा बांगलादेशला लागून असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी, केवळ 3 राज्य। मित्रांनो या ठिकाणी आपला दुसरा एक प्रश्न असा बनू शकतो की बांगलादेश सोबत सर्वाधिक सीमा भारतातील कोणत्या राज्याची आहे। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की बांगलादेश सोबत सर्वाधिक सीमा वेस्ट बेंगॉल या राज्याची आहे, जिची की लांबी या ठिकाणी 2217 किलोमीटर असलेली आपल्याला दिसते। नंबर 2 ला या ठिकाणी आसाम या राज्याचा क्रमांक लागतो, ज्याची की सीमा 857 किलोमीटरच्या आसपास बांगलादेशला लागून असलेली दिसते। आणि सर्वात कमी कोणत्या राज्याची सीमा ही बांगलादेशला लागून आहे जर असा तुम्हाला प्रश्न आला तर मिझोरम या राज्याची सीमा बांगलादेशला लागून आहे, जी की 318 किलोमीटर असलेली आपल्याला दिसते। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी कृष्णराज सागर आणि क्रीमी लेयर ही जी संकल्पना आहे या 2 कन्सेप्टवर आधारित आहे। सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया।
कृष्णराज सागर धरण कधी कधी बातम्यामध्ये असते ते कोणत्या राज्यात आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही कृष्णराज धरण आहे ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे, जे की या ठिकाणी त्याची निर्मिती कावेरी नदीवर करण्यात आली आहे। कावेरी आणि त्याच्या ज्या काही उपनद्या आहेत त्या उपनद्यावर त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जे काही कृष्णराज सागर आहे ते सिंचन आणि जलविद्युत या दोन क्रियांसाठी त्याचा वापर केला जातो आणि या धरणाची जी काही निर्मिती आहे ती 1911 ते 31 या कालावधी दरम्यान झाली आहे। हा पॉइंट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। आणि पुढचा महत्त्वाचा पॉइंट तो म्हणजे या धरणाचं जे काही डिझाइन आहे, जो काही आराखडा आहे तो तयार करण्याचं कार्य एम विश्वेश्वरय्या यांच्याकडून करण्यात आला आहे। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे। एम विश्वेश्वरय्या हे ते व्यक्ती आहेत ज्यांनी की सर्वप्रथम भारताला जर त्याचा आर्थिक विकास करायचा असेल, भारताला जर भारतातील दारिद्र्याचं प्रमाण कमी करायचं असेल तर भारताला पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून स्वतःचा विकास करावा लागेल, अशा प्रकारचा पहिला विचार जो कोणी मांडला तो म्हणजे एम विश्वेश्वरय्या। हे तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये अभ्यासायला भेटेल। तर अशा प्रकारे मित्रांनो जे काही कृष्णराज सागर आहे तो कर्नाटक या राज्यामध्ये आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीयांसाठी म्हणजेच ओबीसी क्रीमी संकल्पना सर्वप्रथम स्थापन केली किंवा लागू केली, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे 1992 साली क्रीमी लेयर ही जी कन्सेप्ट आहे ती लागू करण्यात आली आणि या ठिकाणी जो काही खटला होता तो होता इंदिरा साहनी खटला। या खटल्याच्या अंतर्गत ज्या कोणत्या व्यक्तीचं उत्पन्न एका ठराविक लेवलच्या वरती असेल त्या व्यक्तीला ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, जरी ती व्यक्ती किंवा त्याचं कुटुंब ओबीसी अंतर्गत ज्या काही जाती आहेत, समुदाय आहेत त्यांच्या अंतर्गत येत असलं तरी। अशा प्रकारची सर्वप्रथम कन्सेप्ट 1992 साली इंदिरा साहनी खटल्याच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने लागू केली होती। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी भारतीय राज्यघटनेवर आधारित आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। भारतीय राज्यघटनेच्या कलमाबाबत खालील विधाने विचारात घ्या। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, कलम 15 एससी आणि एसटी सारख्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी विशेष व्यवस्था निर्माण करण्याचा अधिकार राज्यांना देते। विधान 2, कलम 16 राज्यसेवामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीचे प्रतिनिधित्व कमी असल्यास पदोन्नतीमध्ये आरक्षणासाठी तरतूद करण्याचा अधिकार या ठिकाणी राज्यांना देते। विधान 3, कलम 341 च्या अंतर्गत राष्ट्रपतींना सार्वजनिक अधिसूचनेद्वारे विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये अनुसूचित जमाती, ज्यांना की या ठिकाणी आपण एसटी म्हणतो, शेड्यूल ट्राइब म्हणतो, निर्दिष्टित करण्याचा अधिकार आहे। आणि वरीलपैकी किती विधान बरोबर आहेत हे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही कलम 15 आहे या कलम 15 च्या अंतर्गत जर एससी आणि एसटी सारखे जे काही समुदाय आहेत जे की या ठिकाणी आपण सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले समुदाय म्हणतो, त्यांना विशेष तरतूद करण्याचा अधिकार या ठिकाणी आपल्या भारतीय राज्यघटनेने केंद्र सरकारला आणि राज्य सरकारांना दिला आहे। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। त्याचबरोबर मित्रांनो कलम 16 च्या अंतर्गत जर राज्यामध्ये किंवा केंद्र सरकारमध्ये जे काही सेवा आहे त्या सेवामध्ये जर पदोन्नतीमध्ये ठराविक आरक्षण किंवा व्यवस्थित प्रतिनिधित्व एससी एसटी समुदायाला भेटत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्याचा अधिकार या ठिकाणी राज्यांना देण्यात आला आहे। हा कलम 16 च्या अंतर्गत देण्यात आला आहे, जे की विधान अगदी बरोबर आहे। परंतु विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। जर एखाद्या समुदायाला एसटी कॅटेगरीमध्ये समाविष्ट करायचं असेल तर तो समुदाय एसटी कॅटेगरीमध्ये समाविष्ट करण्यासाठी जे काही राष्ट्रपती आहेत, राष्ट्रपती पर्टिक्युलर राज्याचे जे काही राज्यपाल असतील त्या राज्यपालांसोबत विचार विनिमय करतील आणि त्यानंतर एक सार्वजनिक अधिसूचना जारी करतील आणि त्यानंतर या ठिकाणी एक पर्टिक्युलर जात ही एसटी या कॅटेगरीमध्ये आणली जाऊ शकते। परंतु केवळ राष्ट्रपती सार्वजनिक अधिसूचनेद्वारे या ठिकाणी कोणत्या विशिष्ट समुदायाला जातीला या ठिकाणी एसटी कॅटेगरीमध्ये समाविष्ट करू शकत नाहीत। म्हणजेच वरील जी काही 3 विधानं आहेत त्या 3 विधानापैकी केवळ आपली 2च विधानं बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील
पर्याय बी केवळ विधान 2 बरोबर. पाहूया प्रश्न क्रमांक 6 जो की मित्रांनो या ठिकाणी भारतीय अन्न महामंडळावर आधारित आहे. सरळ जो काय प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. खालील विधाने विचारात घ्या. ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, भारतीय अन्न महामंडळ ज्याला की या ठिकाणी आपण फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणतो, अन्नधान्याचा पुरवठा वाढवण्यासाठी गहू आणि तांदळाचा अतिरिक्त साठा ई लिलावाद्वारे खुल्या बाजारात विकू शकतो. विधान 2, ओपन मार्केट सेल स्कीम अंतर्गत लिलाव नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमिटेड प्लॅटफॉर्मवर आयोजित केला जातो. विधान 3, अन्नधान्याची कमतरता असलेली राज्य ई लिलावात भाग घेतल्याशिवाय भारतीय खाद्य निगम ज्याला की या ठिकाणी आपण फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणतो कडून थेट तांदूळ खरेदी करू शकत नाहीत. वरीलपैकी किती विधानं बरोबर आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही भारतीय अन्न महामंडळ आहे ते जे काही आपल्या राशन दुकानामध्ये अन्नधान्य येतं ते अन्नधान्य याच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून येताना आपल्याला दिसतं. या ठिकाणी जर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे गहू आणि तांदळाचा अतिरिक्त साठा निर्माण झाला तर तो अतिरिक्त साठा खुल्या बाजारामध्ये ई लिलावाच्या माध्यमातून विकला जाऊ शकतो. हे जे विधान आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे. या ठिकाणी गहू आणि तांदळाचा जो काय अतिरिक्त साठा आहे तो जर खुल्या बाजारामध्ये विकायचा असेल तर त्यासाठी वापरलं जाणारं जे काही प्लॅटफॉर्म आहे ते नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमिटेड यांच्याकडून त्याची निर्मिती किंवा त्यांची जी काही व्यवस्था आहे ती केली जाते. हे जे विधान क्रमांक 2 मध्ये सांगण्यात आलं आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे. परंतु मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 3 आपलं चुकीचं आहे. एखाद्या राज्याला जर अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये ई लिलाव न करताही या ठिकाणी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून त्या राज्याला अन्नधान्याचा पुरवठा केला जाऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी जे काही वरील 3 विधानं आपल्या ठिकाणी देण्यात आले आहेत त्यापैकी केवळ 2च विधानं आपली बरोबर असल्या कारणे आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी. पाहूया आपला प्रश्न क्रमांक 7 जो की मित्रांनो या ठिकाणी अनुवांशिक तपासणी ज्याला की या ठिकाणी आपण जेनेटिक स्क्रीनिंग म्हणतो त्या संदर्भात आहे. सर्वप्रथम आपल्याला अनुवांशिक तपासणी म्हणजे काय किंवा जेनेटिक स्क्रीनिंग म्हणजे काय याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी या प्रश्नाचं आपण योग्य उत्तर देऊ शकतो. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे बरेच आजार असे आहेत जे की अनुवांशिकरित्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होताना आपल्याला दिसतात. त्याचबरोबर काही आजार असे असतात जे की पहिल्या स्टेजमध्ये असतात, त्यानंतर त्या आजारावर व्यवस्थित जर उपचार नाही झाले तर ते आजार दुसरं स्टेज, तिसरी स्टेज आणि शेवटी ते आजार गंभीर होताना आपल्याला दिसतात. मग या ठिकाणी पहिल्या स्टेजवरच तो पर्टिक्युलर आजार शोधण्यासाठी किंवा जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशनकडे तो जो आजार आहे तो ट्रान्सफर रोखण्यासाठी या ठिकाणी जी काही तपासणी केली जाते त्याला या ठिकाणी आपण जेनेटिक स्क्रीनिंग असे म्हणतो. आणि या जेनेटिक स्क्रीनिंगच्या माध्यमातून खालीलपैकी कोणते आजार शोधले जातात असे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आला आहे. ते जे आजार आहेत त्यांची या ठिकाणी आपल्याला लिस्ट देण्यात आली आहे, ज्यामध्ये नंबर 1 ला आहे सिकल सेल रोग, नंबर 2 आहे सिस्टिक फायब्रोसिस, नंबर 3 आहे डाऊन सिंड्रोम, 4 न्यूरल ट्यूब दोष आणि नंबर 5 वर या ठिकाणी आपण पाहू शकता एडवर्ड सिंड्रोम. तर वरीलपैकी योग्य पर्याय निवडा अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. तर मित्रांनो या ठिकाणी अनुवांशिक तपासणीद्वारे म्हणजे जेनेटिक स्क्रीनिंगच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सिकललेस रोग, सिस्टिक फायब्रोसिस, डाऊन सिंड्रोम, न्यूरल ट्यूब दोष आणि एडवर्ड सिंड्रोम हे सर्व जे आजार आहेत त्यांचा शोध लावू शकतो, त्यांचा तपास या ठिकाणी आपण करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 चे योग्य उत्तर राहील पर्याय डी. वरील सर्व विधाने किंवा सर्व पर्याय हे बरोबर आहेत. पाहूया प्रश्न क्रमांक 8 जो की मित्रांनो या ठिकाणी ग्लोबल ट्रॅडिशनल मेडिसिन सेंटर संदर्भात आहे. सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ग्लोबल ट्रॅडिशनल मेडिसिन सेंटर संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 जगभरातील पारंपरिक औषधांसाठी हे पहिले जागतिक केंद्र आहे. विधान 2 हे भारतात स्थित आहे. विधान 3 जागतिक आरोग्य सुधारण्यासाठी पुराव्यावर आधारित पारंपरिक पूरक आणि एकात्मिक औषधांचे प्रमुख केंद्र म्हणून काम करण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे.
तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपला प्रश्न आहे तो आहे ग्लोबल ट्रॅडिशनल मेडिसिन सेंटर, म्हणजे जे काही जागतिक स्तरावर विविध देशामध्ये ज्या काही पारंपरिक औषधी आहेत त्या औषधी संदर्भात एक सेंटर निर्माण करण्यात आला आहे, जे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडून करण्यात आला आहे आणि त्या संदर्भात तो प्रश्न असलेला आपल्याला दिसतो। तर मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जगभरातील पारंपरिक औषधांसाठी हे पहिले जागतिक केंद्र आहे, हे जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे। भारतामध्ये ते केंद्र आहे, हे दुसरे विधान अगदी बरोबर आहे आणि जे तिसरे विधान आहे तेही मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। पुराव्यावर आधारित जर पारंपरिक औषधी उपयोगी असतील, पूरक असतील तर या ठिकाणी एकात्मिक औषधाचे प्रमुख केंद्र म्हणून या ठिकाणी काम करण्याचं कार्य ग्लोबल ट्रॅडिशनल मेडिसिन सेंटर कडून केलं जाणार आहे। म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो वरील जी काही आपली विधान 1, 2, 3 आहेत ती सर्वच्या सर्व विधानं बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय 4 वरील सर्व विधाने बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 9 जो की मित्रांनो या ठिकाणी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजने संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 असंघटित क्षेत्रातील कामगारांना आरोग्य विमा ऑफर करण्याचे उद्दिष्ट आहे या योजनेचे। विधान 2 योजनेचा सदस्य 60 वर्ष पूर्ण होण्या अगोदर मरण पावल्यास जोडीदार नियमित योगदान देऊन योजना सुरू ठेवू शकतो। विधान 3 योजनेअंतर्गत कुटुंब निवृत्ती वेतन केवळ जोडीदारालाच लागू आहे। अशा प्रकारचं तिसरं विधान आहे आणि यापैकी कोणते विधान बरोबर आहे असे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आहे ती या ठिकाणी आरोग्य विम्या संदर्भात नाहीये, तर ती या ठिकाणी पेन्शन संदर्भात आहे, हे या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला नंबर 1 जे काही आपलं विधान आहे ते चुकीचं ठरतं। या ठिकाणी या योजनेअंतर्गत जो काही जोडीदार असेल, जोडीदारामध्ये पती आणि पत्नी यांचा समावेश होतो। या ठिकाणी या 2 जोडीदारापैकी एका जोडीदाराचा मृत्यू जर 60 वर्ष वय पूर्ण होण्या अगोदर होत असेल आणि त्या ठिकाणी जर दुसरा जोडीदार आहे त्यांनी जर नियमित योगदान दिले, म्हणजे नियमित जे काही प्रीमियम असेल, रक्कम असेल ती जर भरली तर ती योजना त्या ठिकाणी खंडित होत नाही, ती योजना पुढे सुरू राहते आणि 60 वर्षानंतर त्या व्यक्तीला त्या योजनेचे बेनिफिट भेटू शकतात। या योजनेच्या अंतर्गत जे काही कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये जर जोडीदाराचा मृत्यू झाला असेल तर त्याचं जे काही वित्तीय सहाय्य आहे ते वित्तीय सहाय्य केवळ त्या ठिकाणी जोडीदारालाच भेटू शकतं। पतीचा मृत्यू झाला तर पत्नीला आणि पत्नीचा मृत्यू झाला तर पतीला त्याचा लाभ होऊ शकतो। म्हणजेच मित्रांनो वरील 3 विधानामध्ये विधान क्रमांक 2 आणि विधान क्रमांक 3 बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी केवळ विधान 2 आणि 3 बरोबर। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियावर आधारित आहे। सरळ जो काय प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया, Which of the following are objective of Food Corporation of India? Statement 1 effective price support operation for safeguarding interest of farmers. Statement 2 distribution of food grains throughout the country for public distribution system. Statement 3 maintaining satisfactory level of operational and buffer stock of food grains to ensure national food security. Which of the statement given are correct? That is our question. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे त्यावर आधारित हा आपला प्रश्न आहे। तर पहिलं जे विधान आहे त्या विधानामध्ये असं सांगण्यात आलं आहे की जे काही शेतकरी आहेत शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा किंवा त्यांचे जे काही धान्य निर्माण केलं आहे त्यांनी जे काही धान्याचं उत्पादन केलं आहे त्याला योग्य दर भेटावा यासाठी संरक्षण प्रदान करण्याचा मुख्य उद्देश या ठिकाणी आपल्याला फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा असलेला दिसतो, जे की या ठिकाणी विधान क्रमांक 1 मध्ये दिलं आहे ते अगदी बरोबर आहे। या ठिकाणी राशन दुकानाच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही धान्य शेतकऱ्याकडून फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने घेतले आहे ते राशन दुकानाच्या माध्यमातून गरीब जनतेला वाटलं जाईल, हे जे दुसरं विधान आहे तेही मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। आणि या ठिकाणी जर काही कारणास्तव आपल्याकडे दुष्काळ झाला असेल, ओला दुष्काळ निर्माण झाला असेल किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा मानवनिर्मित आपत्तीमुळे तुटवडा निर्माण होऊ शकतो, तो तुटवडा टाळण्यासाठी या ठिकाणी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून अन्नधान्याचा बफर स्टॉक केला जातो। म्हणजे या ठिकाणी जी काही नॅशनल फूड सिक्युरिटी आहे त्यालाही या ठिकाणी मजबूत करण्याचं कार्य फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून केलं जातं। म्हणजे मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 1 विधान क्रमांक 2 आणि विधान क्रमांक 3 ही तिन्ही विधानं बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय डी विधान 1, 2, 3 ही सर्वच्या सर्व या ठिकाणी बरोबर आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक
ऑगस्टचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीजविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्याही तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील आणि येणाऱ्या काळामध्ये जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF फाईल ही त्या ठिकाणी मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।